जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। नमस्कार माझ्या ड्रायव्हर मित्रांनो. रात्र कितीही गडद असो, रस्ता कितीही लांब असो, सर्व सुखरूप पोचावेत म्हणून एक माणूस मात्र सतत जागा असतो, तो म्हणजे आपला ड्रायव्हर. तो कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी नवरा आहे आणि कोणाच्या आयुष्याचा तो आधार आहे. घरातून निघताना त्याची लहान मुलं त्याला म्हणतात, बाबा लवकर या बरं, येताना आईस्क्रीम मात्र मला नक्की आण. पत्नी त्याच्या फोनची वाट पाहत असते. आई देवाजवळ हात जोडून त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असते. पण तो दिवस रात्र रस्त्यावर असतो. शेकडो किलोमीटरचा प्रवास, हजारो वर्णावर्णाची रस्ते, अनेक घाटाघाटांची रस्ते आणि अनेक जीवांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचतात, आरामदायी खोलीमध्ये जातात आणि मऊ गादीवर शांत झोप घेतात. पण त्यांना सुरक्षित आणणारा ड्रायव्हर मात्र गाडीच्या सीटवर किंवा पार्किंग मध्ये एकटाच रात्र काढत असतो. कधी डास, कधी थंडी, कधी मच्छर, कधी पाऊस आणि कधी कधी तर प्रचंड उकाडा असतो आणि त्यामुळे त्याची झोप अपुरी राहते. शरीर थकलेलं असतं, डोळे मिटत असतात, पण सकाळी पुन्हा उठून त्याला त्याच्याच गाडीचं स्टेअरिंग पकडायचं असतं. आता एक क्षण विचार करा, जर हा थकलेला ड्रायव्हर झोपेअभावी जर गाडी चालवत असेल तर फक्त त्याचाच नाही तर गाडीमध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशाचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून माझी आज सर्व भारतातील हॉटेल चालक, मालक आणि रिसॉर्ट मालकांना आणि व्यवस्थापकांना एक नम्र विनंती आहे. तुमच्या हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी 10 खोल्या असतील हो. तुमच्या हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी 10 खोल्या असतील, पण त्या पाहुण्यांना सुरक्षित आणणाऱ्या ड्रायव्हरसाठी एक छोटी खोली का नसावी? ती दया नाही किंवा तो उपकारही नाही, तो एक कष्टकरी ड्रायव्हर आणि त्या माणसाचा सन्मान आहे. कारण ड्रायव्हरलाही झोप लागते ना, त्यालाही थकवा येतो, त्यालाही वेदना होतात आणि त्याचाही एक परिवार आहे, त्याची आतुरतेने तो परिवार त्याची वाट पाहत असतो. चला तर मग आपल्या ड्रायव्हरला सन्मान द्या, त्याला विश्रांती द्या, त्याला माणूस म्हणून जगू द्या. कारण सुरक्षित प्रवासाची सुरुवात नेहमी विश्रांती घेतलेल्या ड्रायव्हर पासूनच होते. माझी सर्व हॉटेल चालक आणि रिसॉर्ट मालकांना आणि चालक व्यवस्थापक यांना नम्र विनंती आणि आव्हान आहे की ड्रायव्हर बंधूंसाठी एक स्वतंत्र कक्षाची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक हॉटेलमध्ये ड्रायव्हरांसाठी स्वतंत्र रूम असावी? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व ड्रायव्हर बंधूंनी आपली काळजी घ्यावी.